हे काढलंय बघा, तुम्ही दिसणार आता. कोण ट्रेडिशनल कपडे वेअर करायचं असं लिहिलं होतं. वेस्टर्न कपडे इथे चालणार नाही चाललोय समाधी मठाकडे. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी अक्कलकोटला पोहोचली आहे. तर आता आपण सर्वात आधी चाललो आहे हे खंडोबा मंदिरामध्ये, कारण की जेव्हा स्वामी समर्थ पहिल्यांदा अक्कलकोटला आले होते ते खंडोबा मंदिरमध्ये गेले होते. तर आता मी पण चालली आणि हा माझा ड्रेस आहे आजचा आणि हे माझी बांगडी. तर मला खूप आवडला हा ड्रेस, व्हाईट कलरचा आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट त्याच्यामध्ये जाऊन भेटते खंडोबा मंदिरमध्ये. इथून ते 10 मिनटं लांब दाखवतात ते. तर मी त्याची तुम्हाला लोकेशन वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देईल, कारण की कधी कधी कन्फ्यूज होतं नव्यानं आल्यावर. तर इथे ना अशी पण सिस्टीम आहे. मगाशी मला कळलं की आपण ना रिक्षा घ्यायचा एक, म्हणजे रिक्षा, आणि त्याचं म्हणजे पूर्ण ते आपल्याला 5 मंदिरात ते फिरून आणतील. पण त्याची मी रेट नाही विचारलं, पण मी असं ऐकलं होतं. तर तुम्ही तसं पण करू शकता आणि मग आपण शोधून पण जाऊ शकतो. पण शोधून गेलेलं बरं उलटं, नाही का. तर हा रस्ता आहे बघा, ह्या रस्त्याने चाललोय आम्ही आता. आम्ही आता चाललोय खंडोबाच्या मंदिरामध्ये चाललोय आम्ही. आणि एकदम हा आमच्या गावाकडच्या सारखा रस्ता दिसतोय मला, खूप भारी. तर ना रस्त्याला ना इथे बॅनर पण लावलेला आहे, म्हणजे आपण इझिली पोहोचू शकतो इथे. आणि जर नाही समजलं तर इथले जी लोक आहेत ना त्यांना विचारायचं. आणि अजून एक मला सांगायचं, हा मला ड्रेस आहे ना माझ्या मम्मीने घेतला आणि मी मुद्दाम ड्रेसचं रिपीट सांगते, कारण की माझी मम्मी माझा ब्लॉग बघेल आणि तिला चांगलं वाटेल मी तिथं सांगितलं म्हणून. तर बघा इथे आता आपण खंडोबा मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहे. तर आता आपण एंट्री करूया आणि आतमध्ये बघूया. हा हे काढलंय बघा, तुम्ही दिसणार आता फोनमध्ये. दर्शन झालेत आणि तिथे एक मस्त गोष्ट होती की तिथे ट्रेडिशनल कपडे वेअर करायचं असं लिहिलं होतं. वेस्टर्न कपडे तिथे चालणार नाही, ती गोष्ट खूप मला आवडली होती. आणि तिथे एक बाहेर आजी होती, तर त्या मला विचारत होत्या की हा फोन आहे का. मी बोलले नाही हा कॅमेरा. ते बोलतात मी पण येईल. मी त्यांचा मी व्हिडिओ शूट केला आहे. तर आता आपण चाललो आहे समाधी मठाकडे. गणपती साईडला थांब. हा गणपती स्वयंभू आहे. ह्याचं वैशिष्ट्य काय, कोपऱ्यामधील फोटो पांडुरंग पुजारी हे माझे पंजोबा आहेत. त्यांनी महाराजांची आणि मागं जिथं महाराज आंघोळ करायची तिथं काय पूर्वी बाथरूम वगैरे नव्हते, अंगावरचं पाणी झाडांना जायचं. तर त्या झाडाची 21 वर्ष सेवा केली. रुईचं झाड होतं ते. मग सेवा केल्यानंतर त्यांना दृष्टांत झाला की मी झाडाखाली तयार झालं, मला बाहेर काढायला निघाला. ह्या गणपतीची जी सोंड आहे ही डावी पण नाही आणि उजवी पण नाही, वर सोंडेचा गणपती आहे. ह्याचं वैशिष्ट्य काय, साक्षी गणपती ऐकला असेल, जो देवापर्यंत निरोप पोचवतो तो हा गणपती आहे.
ह्या खांबाला महाराज टेकून बसायचे. पुढे घ्या. आणि वरचा ओरिजिनल फोटो कोडॅक कंपनी आल्यावर काढलेला. जसं पुंडलिका भेटी विठ्ठल आले, चोळप्पांच्या भेटी स्वामी आले, मी त्यांची साव घेतली. आणि याचं वैशिष्ट्य टाका साक्षी गणपती. आली हो दम 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 दम. तर आता आपण समाधी मठ बघितला आहे आणि चोळप्पा महाराजांचं ते घर होतं ते बघितलेलं आहे. आता आपण वटवृक्ष मंदिराकडे जाऊया आणि तिथे मी शूट पण केलं थोडंफार, तर ते क्लिप मी याच्यामध्ये ॲड केलेले, तर आपण पुढे बघूया. तर हा माझा सेकंड ब्लॉग होता. मी जसं ट्राय केलं ब्लॉगपर्यंत मला एवढं प्रॉपर जमत नाही, पब्लिकमध्ये थोडंसं हे होतं. तर उद्या गाणगापूरला जाणं तर मी तिथे ट्राय करेल की मी जसं मी आता बोलते तसं मी पब्लिकमध्ये पण बोलेल. तर चला आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळे लिंक वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर चला भेटूया उद्या. बाय बाय.